बाबा, काय बाई? वावरात चालले का? हो. हो, वावरातून चक्कर मारून येत होतो. आता ते काय ती मेथी गिथी आता जरा झाला आता ते सीझन. म्हटलं पाहतो जरा असलं काही तर आण बाई सांगतो, नाही तर मग करून टाकतो. आता वावर तयार लागेल ना बा. आता काय ते पालक इथं झाला सा, मेथी झाली, संभार गिंबार तर बरं लय देता झालं ते आता काय वावर तयार करून होते मग जसं चक्कर मारतो. काऊन काय होतं बा? बाबा, आईला सांगा ना तुम्ही समजावून. मी थोडी म्हटलं. बाबा, मी म्हटलं का की आम्ही घर सोडून जातो का काही? फक्त असं त्यांना म्हटलं की आपण काहीतरी बिझनेस करू बा. असं म्हटलं बाबा मी. बाकी नाही म्हटलं की बा इथून चाललं जाऊ का, आपण शहरात जाऊ का, आपण दुसरी इकडे कुठं राहायला जाऊ. असंच नाही म्हटलं बाबा मी. आईला असं वाटत आहे की बा मीच त्यांना म्हटलं आपण कुठं चाललं जाऊ, दोघंच जण राहू. असं काहीच नाही म्हटलं बाबा मी. आणि जायचंच नाही ना कुठं, कशाला जायचं, इथे राहून करू शकतो ना आपण काही. मी त्यांना ते सांगितलं ना. ते त्या दिवशी उठले आणि चालले गेले. त्यांनी असं म्हटलंही नाही की आम्ही जाणार नाही कुठं का काही. बाबा, कोणाची शपथ घालला बा. मी खरंच सांगून राहिली. मी फक्त त्याला म्हटले आपण इथं दुकान टाकू काय बा, असं कपड्याचं टाकू किंवा मग किराणा दुकान टाकू. असंच चर्चा होती. इथून जायचं नाही म्हटलं बा मी. ते इथून जायचं त्याच्याच डोक्यात आलं, माझ्या नाही बाबा. आईला असं वाटून राहिले की मीच म्हणून राहिले चला चला. त्यांना घेऊन चालली इथून, किंवा मग मला एकटीला तिकडे राहायचं आहे असं आईला वाटून राहिलं. माझ्यासोबत बोलून नेत राहिल्या चालं. सांगा ना बाबा आईले. नाही म्हटलं ना. हे पाय सुनबाई, तिचं कसं आहे तुला तर माहित आहे. कुमारचं तिच्या मायचं किती जीव आहे कुमार मध्ये. हा, ते पोराच्या साठी ते तुला तर माहित आहे जसं पण तिचं तसं काही नाही. तू निघली बाई, हा तुमच्या हिताचं जर असेल आणि तुम्ही गेली ना तर काहीच होणार नाही. टेन्शन घेऊ नको तू. हा, तुम्ही गेले, दोन पैसे कमावले, तुमचं सुखी आयुष्य जगले, आम्हाला अजून काय पाहिजे? आमची कोणती आतापासून हातपाय गळले की आम्हाला बाप आयत पाहिजे का, तोंडात पाणी टाका लागते का, ताट वाढून पाहिजे? आमच्या हातापायात जोर आहे अजून. हा? बाबा, पण मी म्हटलंच नाही ना इथून जायचं. आईले ते वाटून राहिले की मी म्हणून राहिलेला चला. त्याचं काही नसते. ते काय ते तिला वाटलं वाटू दे, वाटलं तर काही नसते. तू का आज उद्याच निघाले का तुम्ही? म्हटलं त्यानं त्या दिवशी तर मग त्याचा काही विचार असेल तर होऊ दे त्याचा विचार, काही ना काही निर्णय निघेनच ना. हा, असं थोडी असते. टेन्शन नको घेऊ तू. जे होईल ते चांगलंच होईल. हा, तुम्ही दोघं खुश राहा, बस झालं. मला काय म्हणायचंय बाबाला समजतच नाही. मी म्हणून राहिली बाबा, मी समजावून सांगा आईले की बाबा मी नाही म्हणून राहिली चला. तर बाबा म्हणतात जा कुठं येईन खुश राहा. काय व मला चालू बाई सगळं. यायचे डोक्यात कुठून आलं काय माहित. इथून यायचं हा माणूसही एक एकच घरामध्ये काढत राहील. सांगितलं ते धड काही करत नाही, तिसरंच काढते. आई ग, आज असं का हो मला. आह, आता जर म्हटलं ना तर आई म्हणते हे नाटक करते आणि हे तेच मध्ये. माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही ना. जाऊ दे, मी थोड्या वेळा आरामच करे. असं वेगळंच गरम गरम होत आहे आज मला. असं कसं तरीच होत आहे. गरम जड जड वाटत आहे. थोडीशी झोप लागली तर बरं तरी होईल. आता मी आता झोपूनच राहते. आई, ताट वाढ. तिला माग ना. ते काय करू राहिली? ये मी कुरडायचं केलं ना. गहू टाक कुरडायचे. तिला तर काहीच नाही करू. कुरडायचे गहू टाकतात. उन्हाळ्याला चालू ना बायाची झाली म्हणलं काम. मायातून काय ठाव ठिकाण नाही. सकाळून एवढ्या वड्या घातल्या, असं नाही म्हणलं तिनं उलसक की दाखवा नाही मी घाल लागतो. तिला तर करूच नाही काही. ते ना वाई वाळून किता. जाय माग तिले वदर गेली नीच दिशीन मस्त. असं नाही सासू काही धंदा करू राहिली तर करू लागा म्हणून जाऊन झोपले असतील बाई साहेबा. जाय माग तिला. मी नाही आता हात धुत बसत, मला करू मला. काय कशालाच करते काय माहिती ते. कोण खाते त्या कुरोड्यान पापडन, काही काही करत ते. कोण खाते? मीच खातो. काही खाते खायला सरा पाहिजे रे तुले. करायच्या वक्ती म्हणते करत कशाला करते. आणि खायच्या वक्ती आवडत नाही का तुले चिका चिकडी? खात नाहीस का तू? अगं जेवण दे ना मला, झोपली का? हो,
नाही झोपली नाही, पण बरंच नाही वाटत आहे. हो, रोजच तुला बरं नसते. ताटवाड, ते आई काही काम करून राहिली, तिला करू लागत नाही, काही नाही. नाही हो, खरंच बरं नाही वाटून राहिलं. जेवायला वाढ मला, मग झोपून राहा. जो रोजच आहे, बरं नाही बरं नाही. हो, कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मला आधीच माहिती होतं ना. मी नाटक नाही करत व खरंच मला बरं नाही वाटून राहिलं. कसं तरी होत आहे. योगिता वा, ते चाळणी कुठे ठेवली वा? योगिता, कुठली चाळणी आली? माय बाई, निजेल आहे का अंगावर घेऊन? माय बाई, दुपारून 11 वाजता अंगावर घेऊन निजणारी तूच आहेस व. जाणं एक्कर मारून ये ना गावातून. एकतरी सुनवायरी निजली का? सकाळचे 11 वाजले फक्त. कमाल माय बाई, कमाल व. निजा निजा निजा. चाईनी कुठे ठेवली तेवढं सांग. मी हा खाण्याचा बैल, त्याला संसाराचा गाळा वळायला. मलेच सारं वठम आहे, मलेच सारं ववण करा लागते, सारं मलेच. मीच खाऊ. नाही आई, खरंच मला बरं नाही वाटत ते. अंग टाकलं होतं, मी झोपली नाही, अंग टाकलं होतं. बरं आहे माय बाई. काय झालं, काऊन बरं नाही? आई त्या तिथं बसून त्या वळ्या घातल्या ना, तेव्हापासून मला कसं तरीच होत आहे. माय बाई 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 बाई, दाय तर काही वाटली नाही ना, दाय भिजवली. फक्त बसल्या तेवढ्या वळ्या घातल्या माय बाई. आणि ते काही पुरे घातल्या, ताटभर वळ्या घातल्या फक्त त्या. आणि तेवढ्या ना तुझी तब्येत खराब झाली. लहान नक्की आहेस व सोंगाळे. आई मी तसं नाही म्हणत आहे, पण त्याने नशीन झालं. पण काय माहिती, मला असं इकडं जसं गरम गरम होत आहे, कसं तरीच होत आहे. मला पोटात असं गरम गरम वाटत आहे. काय खाल्लं होतं? काही तिखट गिखट खाल्लं का? जास्त खिळं बिळं खाल्लं का? नाही, तिखटही नाही, शिळही नाही. शिळ बापा, शिळ तर तशीला आवडत नाही. 3 नाही 4ही पोया उरसल्या तर मला ज्या लागतात. ते घेत नाही काही. आताच नाही असं नको म्हणू. 2 जीवाशी आहे ना, पहिली नाही घेते. शिळ पात मग खा लागते, नाही तर चाललं ढोराले. पाय माय, बरं वाटत असेल तर ये झाली, नाही तर आहे निजून पातीले दवाखान्यात. ते चाईनी सांग माय कुठे आहेत. मी ते गहू काढून राहिली. एका एकाचे नखरेच आहेत निरा खिडकीपणा. हे दिवस आहेत. मिनटं वळ्याने घातल्या तर लागे थकले आमच्या बाई साहेबा. का नाटकं करता का तू? छोट्या छोट्या गोष्टी नाटकं करत राहतं. ते आईचं वय आहे का आता का करायचं? तरी ते एवढं सगळं करत राहते, मग तुला थोडस हातभार लावायला. असं खूप सारं तर काहीच नाहीये. घेतो की नाही तू पुस्तक हातात आता? सांगा तुला चांगलं. करतो ना. किती वेळ झाला? घे पुस्तक हातात. घे लवकर पुस्तक हातात. बदलाय चाले. पुष्पे, मारू नको मनात आले. ये बपर्ण, ये इकडे. तिला काय जोटीनले मारतच राहायची निरा लेकराले. आजी बाबू, ये मारलं का तिनं? मारलं ना, मला कान वळला, मला कान दुखून राहिला. पाठीत मारलं मले. काय रे, तुला सांगितलं ना मुकाड्याना? चल अभ्यास कर मुकाड्याना. उगाच भोंगा फुकत रे. चल बस लवकर. घेतलं का पुस्तक हातात? डबल एक गदना ठेवून देईन चांगला. बायवाजी बायकोची बोलते, मार मले. ये आता कशी मारते. पुष्पे, ठाकू जास्तीची. करते तो अभ्यास. हुशार आहे माना तू. कर बाबू अभ्यास कर, नाही तर मारते ना ते मग अभ्यास. आधी आपण बाहेर जाऊ ना. तीच फक्त बाहेर जाताना. बस लवकर, बस अभ्यासाले बस ना. चांगली काळीचा नींद मी आता मारेल तुले. थांब, ऐकत नाहीस का तू? बस लवकर, बस अभ्यासाले, नाही तर मारते ते तुले आता. कर, वाच काय तू वाच. काय काय करा लागते तुला? अभ्यास लिहा लागते का काही? लिहू मग. लिहा नाही वाट लागत, पाठ करा लागते. बसला का रे अभ्यासाले? बसला बा तो. जायता धंदा कर मुकाटाना. उगा लेकराले मारत राहते सोन्यावानी ना तुम्हाला. पुष्पीले ना थांब येऊ देतो बापाले. नाव सांगतो साजरं. मारलं माले काले करून राहिलो ना. घेतले ना पुस्तक हातात, करून राहिलो ना. कर मुकाटाना अभ्यास आणि लढणं बंद कर. चुप, एकदम चुप. रडाचा आवाजात विचार कर आणि चांगलं पाठ कर. मी विचारणार येते. आता येतो मी भांडे घासून. काय भांडे घासणं वय लोक तुला पाठ झालं पाहिजे.
नाही तू गदनेस खाता आज पाय. वाच वाच कर बापा पाठ कर. मारी नाही तर ती मला ऐकत नाही मग ती तिच्या अंगात भूत घुसते. हा लेकराला मारते एवढं सोन्यावाने लेकरू आणि अभ्यासासाठी मारते. कर ना बा अभ्यास. हा तू शिकतो ना शाळा मोठा साहेब होय. हा शिकतो ना बा. हा शिकतो ना, मोठा साहेब होतो मी. छान आहे महाराजा. वाच मग कर बापा कर. मला काही कळत नाही बापा त्यातलं. हा ती वाचता येते ना. वाच मग करते पाठ कर. आली की बोली अजून. नाही मला वाचता येते. द द द मीन ऑफ द नीन इट श द इज द मीन माय बाई इंग्रजी वाचता का पर तू. किती हुशार आहे हो माना तू. इंग्रजी पुष्पे पाय ना इंग्रजी असते ना साजरा मारतो उगाच नाक लेकराले. बाई किती गुणाचं हो इंग्रजी असते. वाच बरोबर येते मा वाचता नाही. माय बाई किती हुशार. बातच नोकरी असते तुला. पाय न मोठा झाला की साहेबच होतो तू. पुष्पीले काय रे डोकसा आहे लेकराले मारत राहते. थांब ना आजी बोलू नको ना चुकते ना मग मला. बरं बोलत नाही बापा मी मुखी राहतो. वाच वाच कर पाठ कर. The child is that all. बाई किती हुशार आहे हो बोल. इंग्रजी वाचू राहिलो ना. आणि पुष्पी म्हणते की काहीच येत नाही परनावले. इले काय येते काय मी नापास घोडीले. ना तू उलसाकता आहे आणि साजरा फाड इंग्रजी वाचू राहिला. आणि पुष्पी उगाच लेकराले करत राहते. येत नाही त्याले काही येत नाही त्याले अजून काय यायला लागते. कर रे बा कर. म्हण परनावची दीट काळा लागेन बाई. त्या पुसले काय अक्कल आहे. काय अभ्यास चालू आहे का. हा संध्या हो अभ्यास चालू आहे. कर कर वाच बाबू तू. हा काय म्हणतो ती. अहो माय त्याच्या मायनं मारलो सध्या. आता बसला अभ्यास आले. हुशार आहे पोरग पण पुष्पीले काहीच मोठेपणा नाही ना. माय लेकरू एवढं हुशार पण काही नाही. काल त्या कवितेला सांगे म्हणे मा पोरग लय ढ आहे म्हणे. बिले काही करतच नाही. आणि सांग म्हणा तू इंग्रजी वाचून राहिला आणि पुष्पी अशी हे करते. लोकांच्या लेकराचं कौतुक करते स्वतःच्या लेकराचं हे करते. नाही करते ना. लहान तो अजून त्याला काय ते अजून लहान आहे. आमचेच ते एवढाले घोडे झाले पण काही करत नाहीत. हा लहान आहे ना अजून. आता वावरात गेली नाहीस का आज. वावरातच चालली होती. ते मला डबा नेतो घेऊन टिफिनचा. ते टिफिनच्या डबे कडीच नाही लागून राहिली. म्हणलं पुष्पाला मागतो तिच्या जवळ डबा. आज एक तर भाजी पतली केली. नाही तर मग मी पोळीवर बांधून नेत होती कपड्यात. म्हणजे भाजी पतली तर टिफिन नेता येते मग साजरं जेवलंय जा त्याच्यातच. तुमचे झाले वाटते जेवण खावणं. काय बोलतो का वा अजून तर कालच पत्ता नाही. जेवण खावणं का आम्हाला का दिवस कमी सांगला का बामनानं. पुष्पा हा या ना मोठ्या बाई. माझ्या वावरात नाही केला का आज. वावरातच चालली होती. मला तो आला टिफिनचा बापायची बेचारे तो 2 खण्यावाला. मला बेचाऱ्याची कळीच नाही लागून राहिली. काय झालं तर अशी ढिल्लच झाली. मला ती खराब झाली ते कळी. आता दुरुस्त आणायला लावा लागेल. तर त्याला देतं का टिफिनचा डबा तो 2 खण्यावाला. आज रे बाबू तू कर पाठ होती जाऊ मी. That are about 1 2 3 4 5 6 7 8